नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। CISF कॉन्स्टेबल भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघाली 1130 जागांसाठी आणि CISFला जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सुद्धा म्हटलं जाते आणि मराठीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सुद्धा म्हटलं जाते CISFला। ठीक आहे, तर एकदम शाही ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो CISFची, कारण की त्यांच्या ज्या ड्यूटी असते एअरपोर्ट झालं, मेट्रो रेल्वे स्टेशन झालं, लाल किल्ला वगैरे झालं, तर या ठिकाणी त्यांच्या ड्यूटी असताना आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या CISFच्या जागा आहे, तर आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा यामध्ये जागा आहे CISFच्या। तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी निघून आलेली आहे। ठीक आहे, आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे 31 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले ऑनलाईन पद्धतीने आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो 30 सप्टेंबर 2024 आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे CISF भरतीमध्ये। मी तुम्हाला असं का सांगतो, कारण की महाराष्ट्रातले खूप कमी मुलं इकडे फॉर्म भरते, कारण की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मुलं जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पोलीस भरती झालं, MPSC झालं, ह्या मराठीमध्येच विद्यार्थी अभ्यास करते, कारण की इकडे जे विद्यार्थी मित्रांनो हिंदीमध्ये जे आहे, कारण की सेंट्रलच्या जागा आहे, हे सेंट्रलच्या जागा आहे, त्यामुळे भरपूर मुलं इकडे फॉर्म भरणार नाही। ठीक आहे, हे गोष्ट आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट सिलेक्शन होण्याची आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्याचबरोबर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड असल्यामुळे जे पण हुशार विद्यार्थी आहे ते ग्राउंडमध्ये कटणार आहे। ठीक आहे, आणि त्या जे विद्यार्थी ज्यांचं फिजिकल आहे तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर सर्वात अगोदर फिजिकल आहे या भरतीमध्ये। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या भरतीबद्दल सांगणार आहे। 1130 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला CISF भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, शिक्षण यामध्ये 12वी पास लागते। 12वी पाससाठी ही भरती निघाली आणि फॉर्म चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे। 30 सप्टेंबरच्या अंदर भरायचा आहे आणि या भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते। आणि आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट आहे। तर OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। ठीक आहे, तर एवढे वयोमर्यादा आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर फी खूपच कमी लागते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं 1000-900 रुपये फी असते एखादी भरती निघते, पण यामध्ये एवढी फी नाही आहे। जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असेल तर आवर्जून फॉर्म भरा। जनरल OBC EWS कॅटेगरीचे जरी असेल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा, सर्वात अगोदर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं CISF या भरतीचं, तर पहा सर्वात पहिली जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल होणार आहे तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय होणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामध्ये। आणि चौथ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि भरपूर मुलांनी फॉर्म भरला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो CISF मध्ये। ठीक आहे, तर चांगली ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच फॉर्म भरा आणि याची सुद्धा तयारी करा। ठीक आहे, कारण की कसे एकदम चांगली भरती निघाय अशा ठिकाणी भरपूर मुलं म्हणजे कमी मुलं या ठिकाणी फॉर्म टाकते, कारण की मुलं जे MPSC मधून जास्त मुलं अभ्यास करते, सेंट्रलचा मुलं अभ्यास करत नाही। बरे मोजकेच मुलं आहेत की सेंट्रलचा अभ्यास करते, कारण की सेंट्रलच्या लिस्ट सुद्धा कमी लागते विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। तर यामध्ये ग्राउंडचे आपण हाईट वगैरे किती लागते, तर 170 सेंटीमीटर हाईट पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि छाती यामध्ये 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 165.5 सेंटीमीटर हाईट लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर पहा CISF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फक्त एकच इव्हेंट आहे,
पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। जे पण विद्यार्थी 5 किलोमीटर हे 24 मिनिटाच्या अंदर मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ते ग्राउंड पास असणार आहे, त्यांना पेपरसाठी बसवल्या जाणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये मार्क्स वगैरे नसते 5 किलोमीटर रनिंगला, फक्त ते तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदरच यायचं आहे। ज्यांचा सुद्धा टाईम जास्त येत असेल तर प्रॅक्टिस तुम्ही आतापासून करा, कारण की आतापासून जर प्रॅक्टिस केली तर आपला टायमिंग त्या ठिकाणी येऊन जाणार आहे 24 मिनिटाच्या अंदर। ठीक आहे, तर सर्वात अगोदर ते ग्राउंड घेणार आहे आणि ग्राउंड घेतल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते बोलावणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं होणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। ठीक आहे, तर लेखी परीक्षा जे आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुक्के तुम्ही जास्त लावा, मी तुम्हाला एक सांगतो। ठीक आहे, कारण की कसं आहे, आपलं गणित वगैरे नसते, तर काही भरपूर मुले असे की त्यांचं गणित वगैरे नाही आहे, तर तुक्के जे आपल्याला मारावंच लागणार आहे। ठीक आहे, तर तुक्केशिवाय पर्याय नाही, कारण की कसं आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे CISF कॉन्स्टेबल या भरतीमध्ये, तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुमचे यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 25 प्रश्न तुमचे हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर या दोनपैकी तुम्ही निवडू शकणार आहे। हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी तुम्ही निवडू शकणार आहे। ठीक आहे, तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि एक पार्ट असणार आहे हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर। तर SSC GD मध्ये कसं असते तसा। ठीक आहे, तर 25 म्हणजे 25-25चे हे 4 पार्ट आहे, तर टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे आणि 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट। आता 2 घंट्यामध्ये आपण किती जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गणितसुद्धा आपले सोडवून होणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा सोडवून होणार आहे, जनरल नॉलेजसुद्धा होणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणसुद्धा सोडवणं होणार आहे, कारण की 2 घंट्याचा टाईम आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, तर जास्त चान्सेस आणि निगेटिव्ह मार्किंगने तुम्हाला सर्व प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो टिक करून यायचे आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कसं तुम्हाला घाबरायचं नाही त्या ठिकाणी की बाबा बस मी एवढंच मारतो। ठीक आहे, तर भरपूर मुले काय करते की त्यांना माहीत नसते निगेटिव्ह मार्किंग आहे नाही आहे, तर ते काय करते जास्त तुक्के मारत नाही, जेवढं त्यांना येते तेवढंच सोडून देते। तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, पेपर तुम्हाला पूर्ण सोडून यायचा आहे, 100 पैकी 100 वेळ तुम्हाला टिक करून यायचा आहे। जे आलं नाही त्याचा तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे आहे, गणितामध्ये काही आलं नाही त्याच्यावर तुक्के मारायचे आहे, हिंदी व्याकरणमध्ये काही आलं नाही त्याच्यावर तुक्के मारायचे आहे, इंग्रजी आपलं जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला काही आलं नसेल तर येत नसेल तर त्याच्यावर तुक्के मारायचे तुम्हाला, आणि जे आलं नाही आपल्याला तर त्याच्यावर तुक्के मारायचे, ते आपल्याला खाली सोडायचे नाही आहे। ठीक आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर आले असते त्याच्यातले मायनस झाले असते, पण तसा गेम या ठिकाणी नाही आहे, कारण की तुम्ही 100 प्रश्न सोडवले तर एकही प्रश्न तुमच्या याच्यातला मायनस होणार नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही। उलटे तुक्के जे आहे लागत असते, एक लक्षात ठेवा, तुक्के लागते मुलांची। ठीक आहे, तर तुक्के तुम्हाला मारायचे जे तुम्हाला आलं नाही ते। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, चांगली भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे निघालेली आहे। CISF ची 12वी पासवरच तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने जे आहे फॉर्म भरणे चालू आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, आणि तुमचं जर या भरतीमध्ये CISF भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, महिन्याच्या महिना पगार होते। ठीक आहे, तारखेच्या अंदर पगार होते, तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी निघून आलेली आहे। तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, आतापासून फिजिकलची तयारी चालू द्या, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट तुम्हाला CISF भरतीबद्दल देता राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।